फोटो काढ. हा आमचे बाबा आलेले. चांगला मसाला भाजून घ्यायचा. पुढे टाका. म्हणजे आमच्या ताईने हळद दिलेली, एवढी हळद टाकू कारण की आळणी रशामध्ये टाकलेली हळद बस झाली ताई. आणि पाणी आणा तुला. अरे मी मला फोन केला होता. अजून नसते का मटण आणलं. बसायचं. हे तुमच्या दाजीनेच बरं का घरी कापून घेतलेले, माझ्या भाषेने तुमच्या दाजीने घरच्या घरी कापलेली. आधी भाजून घेतलेली कोंबडी. चांगला भाजून घ्यायचा मसाला. थोडस पाणी टाकूया. चांगलं भाजलं तरी सुटली ना मग चिकन सोडायचं. आणि कसं वाटतंय गावरान कोंबड्याचं कालवण ते पण सांगा. आपल्या गावची पद्धतीची आहे. चांगलं भाजून घ्यायचंय. हो आणा ना. आणि चुलीवरचा बेत कोणाला आवडतो ते पण सांगा. आमची ताई तर दररोज चुलीवरच स्वयंपाक करते गॅस संपल्यावर. लवकर महिनाभर काही गॅस भरून आणत नाही. आमच्या ताईला सवय, मला काही सवय नाही तर जाम झाली मी धुरानी. लवकर पेटत नाही. म्हणजे एखादा आपल्या भावा बहिणींसाठी सगळ्यांसाठी एखादा ब्लॉग बनवून टाकावा. आता आज आम्ही इकडे थांबणार आहेत मुक्काम कारण की पाऊस भरपूर आहे. आमच्या अंगावर पण काही नाहीये ना. आता सकाळ जाणार आहे आम्ही. आज तुमच्या दाजीचा पण आता सकाळ काय खाड्याच होणार आहे सुट्टी. त्याच्यातला आहे ना आळणी रशातला आपण आहे ना थोडं तेल टाकूया. मसाला चांगला भाजून घेऊया. फॅमिली भरपूर आहे का नका तुम्ही म्हणता एवढं मोठं पातेलं चिकन थोडस. फॅमिली भरपूर आहे. चांगला भाजून घ्यायचा. तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण सांगा. मी माझ्या पद्धतीने केले. काय आता ते लावून धरायचं. तू कुठं आला? तुझ्या घरी आला ना. लावून धरायचं नाही, सोडून द्यायचं. चांगलं भाजून घ्यायचं. झालेला स्वयंपाक आता फक्त काय भाकरी करायच्या. चांगलं भाजून घेतलं बरं का भावांनो बहिणीनो. काय होतं चांगला भाजलाय ना मग आता मसाला आहे ना कालवणामध्ये तरवतो. आणि मसाला चांगला खरपूस भाजून घ्यायचा. आणि लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, कमेंट करत जा, शेअर करत जा. आमच्याकडे काय चिकन मसाला पण नाही. जे आहे आमच्याकडे तेच टाकले. आता इथं काही जवळपास नाही पण आणायला. जाऊ नको. अजून एक पडी तेल टाकूया आपण. बस बघा कशी तरी सुटली. छान असा मसाला भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर मग आपलं चिकन टाकायचं शिजवलेलं. बघा तरी छान सुटली. मस्तपैकी असं गावठी पद्धतीचं कालवण. तुम्ही कसं करताय ते पण सांगा. आता यापून आहे ना शिजवलेलं चिकन सोडून देऊया गावरान कोंबड्या. कसं काय वाटतं ते सांगा नक्कीच. एकजीव करून घेतलंय आपण, मिक्स करून घेतलेले. त्याच्यात पाणी टाकूया. मीठ काय टाकलेलं नाही, मीठ आधीवरच टाकलेलं. हे भांडं धुवून घेऊया.
तर झाली आपली रेसिपी. आवडली तर नक्की सांगा, शेअर करा. चला कट करा.